कधी तुमच्यासोबत असं झालंय का की मनामध्ये स्वप्न खूप असतात, खूप कल्पना असतात, उद्यापासून हे करायचं, ते शिकायचं, स्वतःला बदलायचं. कधी कधी तर आपण इतकं सुंदर प्लॅनिंग करतो की स्वतःवरच खुश होतो. उद्या सकाळी 6 वाजता उठणार, कामाला लागणार, अगदी तासाचं नियोजन कागदावर तयार असतं. पण दुसऱ्या दिवशी तो कागद तसाच राहतो आणि आपण आपल्या जुन्याच रुटीनमध्ये अडकतो. स्वप्न तर खूप मोठे असतात, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा मात्र झिरो ॲक्शन. म्हणजेच प्लॅनिंग जितकं मोठं तितकं फेल होण्याचं प्रमाण जास्त. आणि मग दिवस संपला की मनामध्ये अपराधीपणा असतो की का मी इतकी टाळाटाळ करते, माझ्यात डिसिप्लिन का नाही आहे. माझं सुद्धा सुरुवातीला असंच व्हायचं. पण नंतर मला लक्षात आलं की प्रॉब्लेम आळशीपणाचा नव्हता, प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच होता. आधी तर बघूया की असं का होतं. ओव्हर प्लॅनिंगच्या ह्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं. आज आपण कोणत्याही पुस्तकी गप्पा मारणार नाही आहोत. आपण बोलणार आहोत अशा प्रॅक्टिकल उपायांवर जे मी स्वतः अनुभवलेत आणि ज्यांनी माझं आयुष्य बदललं. ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ह्याच्या मागची कारणं आणि थेट रोजच्या आयुष्यात आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील असे उपाय. सगळ्यात आधी तर ओव्हर प्लॅनिंग आणि झिरो ॲक्शनची कारणं. पहिलं कारण आहे टॉक्सिक प्लॅनिंग. आपण जेव्हा काम करण्यापेक्षा कामाची तयारी करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो तेव्हा ती प्लॅनिंग उपयोगी नसते, ती टॉक्सिक बनते. उदाहरणार्थ नवीन डायरी घेणं, सुंदर टाईमटेबल बनवणं, रंगीत पेन वापरून रुटीन लिहायचं, भरपूर टू डू लिस्ट बनवायच्या, एखाद्या विषयावर 20 व्हिडिओ बघायचे, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवातच करायची नाही. प्लॅनिंग दिसायला प्रोडक्टिव्ह असतं म्हणून स्वतःलाही वाटतं की मी काहीतरी करतीये, पण दिवसाच्या शेवटी काम काय झालं तर शून्य. टॉक्सिक प्लॅनिंगमध्ये काय होतं, आपण काम करण्याऐवजी प्लॅनिंगच्याच प्रेमात पडतो आणि मग त्या नादात प्रत्यक्ष काम काहीच केलं जात नाही, त्याला वेळच राहत नाही. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर जेव्हा प्लॅनिंग आपलं काम पुढे ढकलण्याचं कारण बनते तेव्हा ती टॉक्सिक प्लॅनिंग असते. आज मागे वळून बघितलं तर लक्षात येतं की मी सुद्धा कामापेक्षा प्लॅनिंगवरच जास्त मेहनत घेत होते. रुटीन परफेक्ट होतं पण ते कागदावर, त्यामध्ये ॲक्शन नव्हती. दुसरं कारण आहे की आपल्याला परफेक्ट सुरुवात पाहिजे असते. खूप वेळा असं नसतं की आपल्याला काम करायचं नाही आहे, पण आपल्याला ते अगदी योग्य पद्धतीने सुरू करायचं असतं. योग्य वेळ आली की सुरू करीन, सगळं नीट ठरलं की सुरू करीन, आधी थोडी अजून तयारी करू दे, असं करत करत दिवस, महिने आणि कधीकधी वर्ष निघून जातात. पण सत्य हे आहे की आयुष्यात परिपूर्ण सुरुवात क्वचितच मिळते. इम्परफेक्टली का होईना, पण सुरुवात केल्यावरच गोष्टी हळूहळू परफेक्ट होत जातात. बहुतेक वेळा परफेक्ट सुरुवात करण्याच्या नादात आपण अगदी साधी सुरुवात करण्याची संधीसुद्धा सोडून देतो. काम परफेक्ट होण्यापेक्षा कशी का होईना त्याला सुरुवात होणं जास्त महत्त्वाचं असतं. तिसरं कारण आहे की आपल्याला काम खूपच मोठं दिसतं, आपण पूर्ण कामाचा पसारा बघतो. काही कामं इतकी मोठी वाटतात की सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही.